विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे। आज 23 ऑक्टोबर, आजचं टार्गेट लगेच मी तुम्हाला सांगतोय की फिजिक्स मध्ये सेमी कंडक्टरचे 2 व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय। एक आहे लॉजिक गेटचा आणि एक आहे रेक्टिफायरचा। या आठवड्यात आणखीन व्हिडिओ मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो आणि सेमी कंडक्टर हा टॉपिक तुम्हाला एकदम इझी वाटेल। हे 2 व्हिडिओ बघा तरी ना, एकदम इझी आहे, एकदम इझी। लॉजिक गेट सारखं सोपं काही नाही आणि रेक्टिफायर, हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर इझी पार्ट आहे। तुम्हाला प्रत्येक टॉपिक मध्ये असंच करायचं, तर सोपा पार्ट शोधा जो एग्जामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू पण इम्पॉर्टंट पाहिजे। आता लॉजिक गेट मध्ये अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट, नॅन्ड, नॉर गेट सिम्बॉल विचारतात। ओके, त्याचं ना ट्रूथ टेबल विचारतात तुम्हाला। ओके, या गोष्टी तुम्हाला विचारतात, ते परीक्षेत सोपे प्रश्न येतात। सीईटी मध्ये एमसीक्यू म्हणून बोर्डच्या पेपरमध्ये हे प्रश्न इम्पॉर्टंट आहे। म्हणजे पहिल्यांदा तुम्ही करणार सेमी कंडक्टर। ओके, नेक्स्ट मी तुम्हाला सांगतोय इलेक्ट्रोकेमिस्ट्री। मी तुम्हाला सांगतो तुम्ही चॅनल फॉलो करा। केमिस्ट्रीतले प्रत्येक न्यूमेरिकल तुम्हाला इझी वाटतील, इतके ते सोपे आहेतच ऑलरेडी। हे व्हिडिओ बघा तर 3 पार्ट मध्ये मी इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचे सगळे न्यूमेरिकल्स कव्हर केलेत। वेळ लागणार आहे बरं का। याचं रिझन आहे, मी उद्या रविवारी स्ट्रॅटेजी देणार नाहीये, डेली टार्गेट नसणार आहे तुमच्याकडं। 2 दिवसात तुम्हाला एवढं कव्हर करायचं आहे। हे 2 व्हिडिओ, हे 3 व्हिडिओ आणि खाली 5 व्हिडिओ आहेत। म्हणजे सोमवारपासून मला डेरिव्हेटिव्हचा पुढचा पार्ट घ्यायला कंटिन्यू करायला बरं पडेल। ओके, मग तुमच्या लक्षात आलं का की डेरिव्हेटिव्हचे 5 टाईप करा, इलेक्ट्रोकेमिस्ट्री 3 पार्ट करा आणि माझ्यावर विश्वास ठेवा, केमिस्ट्रीचे न्यूमेरिकल अतिशय सोपे आहेत। बोर्डला एखाद दुसऱ्या न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला लॉक टेबल वापरावं लागतं। फिजिक्स मध्ये सुद्धा इतर वेळेस लॉक टेबल सुद्धा वापरायची गरज लागत नाही। आणि लॉगचं कॅल्क्युलेशन जमत नसेल तर ते पण 2 व्हिडिओ मी खाली प्रोव्हाइड करतोय। डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक आहे बाळांनो। छोटेसे व्हिडिओ, ओके, 2-3 मिनिटाचा हा व्हिडिओ रोज तुम्हाला बघायची सवय लागते, लक्षात घ्या, लागलेली आहे। तुमचे धन्यवाद। पण दिलेले पार्ट हे कंप्लीट करा। आणि दिवाळीची सुट्टी ह्या वर्षी आपल्याला जास्त घ्यायची नाहीये। 4 ते 5 दिवस सुट्टी, भाऊबीज झाली की लगेच आपल्याला अभ्यासाला सुरुवात करायची आहे। ठीक आहे, मग ऑल द बेस्ट, धन्यवाद।